या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अध्याय 16. व्यास शुकाला जनक राजापाशी पाठवतात. व्यास पुढे बोलू लागले. वडाच्या पानावर झोपलेल्या त्या विष्णूला गोंधळलेला पाहून देवी म्हणाली, अरे विष्णू, तू असा आश्चर्यचकित का झालास? महाशक्तीच्या प्रभावाने तू मला पूर्वी विसरलास. प्रत्येक प्रलयकाळी तू पुन्हा पुन्हा उत्पन्न जिच्यामुळे होतोस त्या माझ्या प्रभावाचे तुला विस्मरण झाले की काय? ती शक्ती निर्गुण आहे, पण तू सगुण आहेस. मीही सगुण आहे. जी सत्वरूपा शक्ती आहे ती खरे तर माझीच शक्ती आहे. पुढे तुझ्या नाभिकमळातून प्रजापती ब्रह्मदेव उत्पन्न होईल. तो रजोगुणाने युक्त आणि सर्व लोकांचा कर्ता असेल. मग माझ्याजवळून शक्ती मिळाल्यावर तो तप करील आणि रक्तवर्णी रजोगुणाच्या योगाने त्रैलोक्याची निर्मिती करेल. त्यात तो सगुण पंचमहाभूते उत्पन्न केल्यानंतर इंद्रिय व त्यांच्या अधिकारी देवता आणि मनासहित सृष्टी उत्पन्न करेल. त्यामुळेच त्याला कर्ता म्हणतात. या विश्वाचा तू पालन करता होशील. तुझ्या भुवयांच्या मध्यभागातून क्रोधाद्वारे रुद्र प्रकट होईल. तो तपश्चर्या करून तामसी शक्ती मिळवेल. मग कल्पांताच्या वेळी तो संहार करील. या सर्व गोष्टी करून घेण्याकरताच मी तुझ्याजवळ आले आहे. मी सात्विकी शक्ती आहे हे जाण. मी नेहमीच तुझ्यापाशी असेन आणि तुझ्या हृदयातच राहीन. तेव्हा विष्णू म्हणाला, हे देवी, पूर्वी मी स्पष्ट असा अर्धा श्लोक ऐकला, तर ते परम कल्याणकारी रहस्य कुणी बरे ऐकविले? हा मला संशय आहे. तो दूर कर. एखाद्या दरिद्री माणसाच्या ध्यानीमनी जसे धनच असते त्याचप्रमाणे मी त्या श्लोकाचे सतत स्मरण करीत असतो. विष्णूचं ते बोलणे ऐकून ती सुहास्यवदना हसून बोलली, विष्णू, नीट ऐक. मी सगुण आहे हे तू जाणतोस, पण त्यामागच्या निर्गुण देवीला जाणत नाहीस. तिनेच तो श्लोक तुला ऐकवला आहे. सर्व वेदांचे तात्पर्य व कल्याणकारी पवित्र जे भागवत ते त्याच श्लोकाचा विस्तार आहे. हे शत्रुनाशना, हे फार महत्त्वाचे परमगुह्य प्रकट करून त्या देवीने तुझ्यावर अत्यंत मोठी कृपा केली आहे. हे सर्वदा चित्तामध्ये रक्षण केले पाहिजे, विसरता कामा नये. सर्व शास्त्रांचे हे सार त्या महाविद्येने प्रकट केले आहे. जाणण्यास योग्य असे या त्रैलोक्यात यापेक्षा अधिक काहीच नाही. देवीचा तू अत्यंत आवडता असल्यामुळेच तिने हे रहस्य तुला सांगितले आहे. व्यासांनी पुन्हा सांगावयास आरंभ केला. मग त्या चतुर्भुजा लक्ष्मीच्या सांगण्याप्रमाणे विष्णूने तो मंत्र सतत हृदयात स्मरण करावयास सुरुवात केली. असा काही काळ लोटून गेल्यावर विष्णूच्या नाभिकमळातून जन्मलेला ब्रह्मदेव दैत्यांच्या भीतीने त्याला शरण गेला. तेव्हा विष्णूने युद्ध करून त्या दैत्यांना मारले व पुन्हा तो त्या अर्ध्या श्लोकाचा जप करू लागला. त्याला जप करताना पाहून आनंदाने ब्रह्माने विचारले, तो कुणाचा जप करत आहेस? त्यापेक्षाही श्रेष्ठ तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ कोण आहे की ज्याचा जप करून तू प्रसन्न असतोस? ब्रह्मदेवाच्या या प्रश्नाला विष्णूने उत्तर दिले, माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये जी कर्तृत्व शक्ती आहे तीच भगवती शिवा आहे. तिचेच तू चिंतन करीत जा. जिच्या सत्तेने या महासागरावर सर्व जग स्थिर आहे ती साकार व अतर्क्य महाशक्ती होय. तिच्याद्वारा हे स्थावर व जंगम जग निर्माण झाले आहे. ती प्रसन्न झाल्यावर मनुष्यांना मुक्ती देणारी वरदायिनी ठरते. ती सनातन अशी मुक्ती देणारी श्रेष्ठ विद्या आहे. तीच संसार बंधनाची मूळ कारणरूपा सर्वेश्वरी आहे. मी, तू आणि हे संपूर्ण विश्व त्याच चैतन्य शक्तीपासून झालो आहोत. या बाबतीत तू यत्किंचितसुद्धा शंका न धरता नीटपणे समजून घे. अर्ध्या श्लोकात भागवत तिनेच सांगितले आणि द्वापार आधिकरून युगात त्याचा विस्तार केला. व्यास म्हणतात, हे विष्णूकडून ऐकलेले भागवत
ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले. नारदाकडून ते मला मिळाले. मग मी 12 स्कंदात त्याचा विस्तार केला. तेव्हा हे माझ्या भाग्यवान पुत्रा, तू ते पठन कर. ते 5 लक्षणांनी युक्त असे उत्तमपैकी देवीचे चरित्र आहे. तत्त्वज्ञानरूपी रसाने भरलेले असे ते सर्वात श्रेष्ठ आहे. वेदार्थाचे भांडार असे हे पवित्र धर्मशास्त्रासारखेच आहे. रुद्रासुराच्या वधाचे आख्यान यात आहे आणि शिवाय इतर कथाही आहेत. या ब्रह्मविद्येचा जणू ठेवाच आहे. तसेच संसाररूप सागरातून याच्या साह्याने पार पडता येते. तू महाबुद्धिमान असल्यामुळे याचा स्वीकार कर व याचा स्वीकार करण्यास तू पात्र आहेस. यातील 18,000 श्लोक अज्ञानाचा नाश करून दिव्य अशा ज्ञानरूपी सूर्याचा बोध करणारे असल्यामुळे त्यांचा तू संग्रह करावास. सुख व शांती देणारे, दीर्घ आयुष्य देणारे, कल्याणकारी व हे वाचणारे आणि ऐकणारे यांचे मुलगे व नातू यांची वृद्धी करणारे आहे. लोमहर्षणाचा हा सूत नावाचा माझा धर्मनिष्ठ शिष्य तुझ्याबरोबर याचा अभ्यास करील. सूत म्हणतात, आम्ही दोघांनी व्यासांकडून पुराणे ऐकली व आत्मसात केली. नंतर शुक आश्रमातच होता, पण जणू काही दुसरा नारदच असा तो. कर्माप्रमाणे शरीरबंधनात असल्यामुळे सुखी मात्र होऊ शकला नाही. तो तहान भुकेची जाणीव विसरून तासनतास कुठेतरी शून्यात नजर लावून बसून राही. अशी त्याची चिंतातूर अवस्था पाहून व्यासांनी विचारले, पुत्रा, तू कसला विचार करीत असतोस? तुला चिंता तरी कोणती आहे? एखादा कर्जबाजारी जसा विचारात घडलेला असतो तसा तू नेहमीच काळजी करीत असतोस. मी एवढा समर्थ पिता असताना असे का? तू दुःखी न होता यथेच्छ सुखांचा भोग घे. शास्त्रात सांगितलेल्या ज्ञानाचा जरूर विचार कर, पण अनुभवाची त्याला जोड दे. माझ्या उपदेशाने जर तुझे शंकानिरसन होत नसेल तर मग असे कर की जनकाच्या मिथिलेकडे जा. तो जनक नावाचा राजा ज्ञानाचा सागर असा मोठा विधेयी महात्मा आहे. तोच तुझ्या मोहाचा नाश करू शकेल. तो सत्यवचनी आहे. त्याच्यापाशी जा आणि आपल्या शंका निवारण करून घे. त्याला नीटपणे वर्णाश्रम धर्माची तत्त्वे विचार. तो राजश्री ब्रह्मज्ञानामध्ये श्रेष्ठ असणारा, सत्यतेच बोलणारा, शांत आणि जीवनमुक्त असा योगी आहे. शुकाने विचारले, हे धर्मनिष्ठा, मला तरी हे सर्व डोंगच वाटते. राज्यसुख भोगणारा विधेयी कसा असू शकेल? हे सर्वच मला खोटे वाटते. ब्रह्मज्ञानी विधेयी राज्य कसं काय करू शकतो? तो राजा पाण्यातील कमळाच्या पानासारखा संसारात अलिप्त कसा राहतो? ते खरोखर आता प्रत्यक्ष जाऊन पाहिलेच पाहिजे. हे श्रेष्ठ वक्ता, हा जनक राजा सौगाताप्रमाणे मोक्ष समजतो की काय? उपयुक्त वस्तू ही मुक्त कशी? करता आणि अकर्ता कसा होऊ शकेल? इंद्रियांचा व्यवहार कसा सोडता येईल? आई, मुलगा, भाऊ, बहीण, व्याभिचारिणी यातला भेद कसा जाईल? आणि भेद जर जात नसेल तर मुक्ती कुठून मिळणार? कडू व गोड, खारट, आंबट, तिखट या चवी जर जिभेला कळणारच ना. थंडी, उष्णता, सुखदुःख हे जर जाणवत असतील तर मग मला असे सांगा की मुक्तीला काही अर्थ राहील काय? शत्रू, मित्र, वैर, प्रेम असेल तरच तो राजा व्यवहार करू शकेल. तपस्वी आणि चोर हे सारखेच कसे मानता येतील? आणि जर तसे मानता येत नसतील तर तो मुक्त कसा? असा कुणी मी तरी अजूनपर्यंत पाहिला नाही. प्रपंच करून राजा मुक्त कसा, हीच माझी शंका आहे. आता तुम्ही सांगितलेले राजाचे गुण ऐकून माझी उत्कंठा वाढली आहे. म्हणून शंकेचे निरसन होण्याकरता आताच मी मिथिला नगरीकडे जातो. अध्याय 17. शुकाचे राजवाड्यात स्वागत. सुताने कथन पुढे चालू केले. आपली शंका सांगून शुक वडिलांच्या पाया पडला आणि हात जोडून त्याने जाण्यासाठी आज्ञा मागितली. हे महाभाग्यवंत, मला अनुज्ञा द्या, म्हणजे मी स्वतः जाऊन जनकाचा तो विधेय देश पाहीन. शासन न करता तो राज्य कसे चालवतो? कारण जर राजभय नसेल तर लोक धर्माप्रमाणे वागणार नाहीत. धर्माचे मूळ सत्तेचा अंकुश होय. हे मनु आदी करून सर्व पूर्वाचार्यांचे सांगणे आहे.
म्हणून मला मोठे कुतूहल वाटते, कारण माझी आई तिच्या म्हणण्याप्रमाणे मला ही वार्ता वाटते. शुकाची जाण्याची उत्कट इच्छा पाहून व्यासांनी प्रेमाने त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, बाळा, तुझे कल्याण हो, तुला प्रदीर्घ आयुष्य मिळो, पण पुन्हा परत येईन असे मला वचन दे आणि मग जा. तुझ्याकडे पाहून सुखाने जगण्याची मला इच्छा आहे. तुझ्याविना माझा प्राण कासावीस होतो. तू जनकाला भेटून तुझे समाधान झाले की थेट पुन्हा इथेच ये. वेदाध्ययन करीत सुखाने राहा, परंतु दुसरीकडे कुठेच जाऊ नकोस. शुकाने वडिलांना प्रदक्षिणापूर्वक नमस्कार केला आणि धनुष्यापासून सुटलेल्या बाणाप्रमाणे तो वेगाने निघाला. जाताना अनेक संपन्न देश व फळाफुलांनी समृद्ध अशी वने पाहात तप करणारे तपस्वी, यज्ञयाग करणारे लोक, योगाभ्यासात मग्न असणारे योगी, वनातच राहणारे वानप्रस्थाश्रमी असे अनेक लोक पाहत पाहत तो चालला होता. मेरू पर्वतावरून निघाल्यापासून 2 वर्षात तो हिमालयापाशी आला. हिमालय ओलांडून 1 वर्षानंतर तो मिथिला नगरात आला. त्या नगरातील वैभव व प्रजेचे सदाचरण पाहून त्याला मोठी प्रसन्नता वाटली. नगरीच्या प्रवेशद्वारातच त्याला द्वारपालाने हटकले. त्याने विचारले की तुम्ही कोण, कुठून आलात, कोणत्या कामासाठी आलात. यातील एकाही प्रश्नाचे उत्तर न देता तो शुक तिथेच उभा राहिला व स्वतःशीच हसू लागला. द्वारपालाला मोठे नवल वाटून त्याने पुन्हा विचारले, हे ब्राह्मण देवता, आपण मुके आहात का? पण काही कामाशिवाय कुणी इथे येणार नाही आणि राजाज्ञा अशी आहे की संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कुणालाही प्रवेश करू देऊ नये. तेव्हा कृपया आपली माहिती सांगा व नगरात प्रवेश करा. शुकाने बोलावयास आरंभ केला. तुझ्या या बोलण्यावरूनच मला समजले की माझी इथे येण्यात मोठी चूक झाली. वडिलांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवून मी राजाला भेटण्यासाठी म्हणून 2 पर्वत पार करून आलो, पण माझी फसवणूक जन्मदात्याकडूनच झाल्यामुळे कुणाला दोष देऊ. आपल्याच कर्माची फळे म्हणून फिरावे लागते. माणसाला धनाचा लोभ फिरवतो. मला लोभच नाही तरीसुद्धा मी इथपर्यंत आलो. माझ्या वडिलांनी सांगितले होते की जनक राजा ज्ञानी आहे, पण आमच्यासारख्यांनासुद्धा इथे प्रवेश नाकारला जातो. अर्थात राजा ज्ञानी असेल असे वाटत नाही. जर कोणताच मोह नसेल तर अशा निरीच्छम माणसाला नेहमीच सुख असते. मी निराश असूनही मोहात सापडलो. मेरू पर्वत कुठे आणि मिथिला कुठे, आणि तिथून इथवर चालून येणे या माझ्या भ्रमणाचे काय फळ मला मिळाले. दैवानेच माझी फसवणूक केली म्हणायचे. असो, प्रारब्धाचे भोग भोगलेच पाहिजे, मग ते शुभ असो वा अशुभ. नशीबच माणसाला प्रयत्न करण्यास भाग पाडते. यात अर्थही नाही आणि शिकण्यासारखे तर काहीच नाही. राजा आहे पण प्रवेश मिळत नाही आणि राजा स्वतः मात्र विधेही म्हणवतो. असे बोलून शुक चुपचाप उभा राहिला. तेव्हा द्वारपाल मोठ्या विनयाने म्हणाला, अहो ब्राह्मण देवता, मला क्षमा करा, कारण तुमची योग्यता न ओळखून मी तुम्हाला अडवले. तुम्हाला जिथे कुठे जाण्याची इच्छा असेल तिथे कुशाल जा, पण आपण महात्मा असल्यामुळे क्षमा हे तुमचे भूषणच आहे. त्यावर शुक म्हणाला, अहो यात तुमची तर काहीच चूक नाही. तुम्ही नौकर असल्यामुळे स्वामींची आज्ञा पाळलीच पाहिजे, म्हणूनच तुम्ही मला अडवले. बरे, राजालाही दोष देता येत नाही, कारण चोर, शत्रू वगैरेंची माहिती राजाने घेतलीच पाहिजे. खरा दोषी मीच आहे. दुसऱ्याच्या घरी आगंतुकपणे जाणे हे कमीपणा आणणारे असते. द्वारपालाने विचारले, विप्रराज, सुख कशाला म्हणावे व दुःख म्हणजे काय? कल्याण साधू इच्छिणाऱ्याने काय केले पाहिजे? शत्रू कोण व हितचिंतक कोण? या सर्व गोष्टी मला समजावून सांगा. शुकाने उत्तर दिले, कुठेही पाहाल तरी मनुष्यात 2च प्रकारची माणसे दिसतील. एक म्हणजे विषयांकडे आकर्षण असणारा अनुरक्त व दुसरा विरक्त. त्यांचे चित्तसुद्धा 2 प्रकारचे असते. वैराग्याचे पुन्हा 3 प्रकार आहेत, तीव्र, मध्यम आणि मंद. विषयप्रेमी असणाऱ्यांचे 2 प्रकार असतात. त्यापैकी एक मूर्ख व दुसरा चतुर. शास्त्र व बुद्धी यानुसार चातुर्य 2 प्रकारात मोडते आणि बुद्धीचे योग्य व अयोग्य असे 2 भेद आहेत. द्वारपालाने विचारले, महाराज, मी विद्वान नाही आणि अर्थ समजू शकत नाही.
तेव्हा कृपा करून आपण मला समजेल अशा प्रकारे सविस्तर सांगा. त्यावर शांतपणाने शुक म्हणाला, अरे, जसे मन संसारात गुंतलेले असते तो अनुरक्त. त्याला अनेक प्रकारचे दुःख व सौख्य प्राप्त होत असते. पैसा, बायको, संतान, मान सन्मान आणि यश हे मिळाल्यामुळे सुख आणि न मिळाले तर मोठे दुःख होते. म्हणून नाना प्रकारचे प्रयत्न करून सुख मिळवले पाहिजे. जो या प्रयत्नात विघ्न आणेल तो आपला शत्रू समजावा. मित्र हा सुख देणारा असतो. शास्त्रांचा अभ्यास केलेला चतुर मोहात फसणार नाही, पण मूर्ख माणूस नेहमीच मोहामुळे फसत राहतो. आत्मस्वरूपावर प्रेम करणाऱ्या म्हणजेच विरक्त पुरुषाचे सुख म्हणजे एकांतवास, आत्म्याचे चिंतन आणि वेदांताचा अभ्यास. सांसारिक गोष्टी या त्याला दुःखदायकच होतात. कल्याणाची इच्छा असणाऱ्या किंवा कल्याणाची इच्छा करणाऱ्या ज्ञानवंताला काम, क्रोध, प्रमाद वगैरे अनेक शत्रू आहेत, पण संतोषासारखा त्याला त्रिभुवनात दुसरा बंधू नाही. सूत म्हणाला, शुकाचा उपदेश ऐकल्यावर तो ज्ञानी आहे हे ओळखून तो पहारेकरी त्याला घेऊन चालला. वाटेत अनेक दुकाने, खरेदी विक्री करणारे, राग व द्वेष तसेच काम, क्रोध असणाऱ्या लोकांचा कोलाहल ऐकत, रमणीय नगररचना पाहत तो वाड्यापाशी जाऊन पोचला. तिथे दुसऱ्या रक्षकाने अडवल्यामुळे शुक मोक्षविचारात गुंग होऊन दाराबाहेरच उभा राहिला. त्याला ऊन व सावली यांची जाणीवही नव्हती. बऱ्याच वेळाने राजाचा एक मंत्री आला व विनयपूर्वक नमस्कार करून त्याला दुसऱ्या एका चौकात घेऊन गेला. तिथे दिव्य व सुवासिक फुलझाडांची बाग होती. ती दाखवून त्याचा सत्कार केला. नंतर गायन विद्येत कुशल अशा निवडक व सुंदर स्त्रियांनी त्याची सेवा केली. मंत्र्यांना आज्ञा दिली व तो निघून गेला. त्या स्त्रियांनी शुकाचे पूजन केले, नाना तऱ्हेचे अन्न अर्पण केले. त्याला घेऊन त्या वन दाखवत फिरल्या. शुकाचे राजविंडे रूप पाहून त्या सर्वजणी त्याच्यावर भुलल्या. पण जेव्हा शुकाचा विरक्त स्वभाव त्यांना समजला तेव्हा त्या शुद्ध भावनेने त्याची सेवा करू लागल्या. शुक त्यांच्याकडे मातृभावाने पाहत शांत होता. अतिशय सुंदर असा बिछाना त्याच्यासाठी तयार केला गेला. पाय धुवून व दर्भ हाती धरून तो संध्या करून ध्यानस्थ बसला. एक प्रहर रात्र झाली तेव्हा तो झोपी गेला. चौथ्या प्रहरी तो उठला व पुन्हा ध्यानाला बसला. नंतर स्नान वगैरे करून तो शांतपणे बसून राहिला. अध्याय 18. राजा जनक शुकाला उपदेश करतो. शुक आल्याचे वृत्त कळताच राजा दैनंदिन नित्याची कर्मे आटोपून मंत्र्यांसह आला. पुरोहिताला पुढे करून त्याने त्याची पूजा केली. उत्तमपैकी आसन दिले व एक दुभती गाय त्याला अर्पण केली. परस्परांचे क्षेमकुशल विचारून शुक आसनावर बसला. राजाने शुकाला विचारले की त्याच्यासारख्या निस्पृह व्यक्तीचे आगमन कोणत्या हेतूने झाले आहे. जे काम असेल ते त्याने सांगावे. शुकाने उत्तर दिले, माझ्या पित्याने मला सांगितले की गृहस्थ आश्रम हा सर्व आश्रमात श्रेष्ठ आहे, म्हणून मी तो स्वीकारावा. पण तो बंधनकारक आहे असे वाटून मी त्यांची आज्ञा ऐकली नाही. त्यांनी वारंवार सांगितले की विवाह बंधनकारक नसतो, तरीही मला ते पटेना. म्हणून मला त्यांनी शंका निवारण करून घेण्यासाठी मिथिलेमध्ये येण्यास सांगितले. त्यांनी असेही सांगितले की ह्या नगरीचा राजा जनक हा कर्मनिष्ठ असूनही जीवनमुक्त आहे व त्याचे विधेयी हे नाव प्रसिद्ध आहे. तरी तो निष्कंटक असे राज्याचे पालन करतो. एवढी सर्व जबाबदारी सांभाळूनही तो राजा मायाबंधनापासून मुक्त आहे. तर मग मी तर कंदमुळे खाऊन निर्वाह करतो. मग मी का घाबरावे. पुढे ते म्हणाले की मी तुझी भेट घ्यावी, त्याने माझा मोह नाहीसा होईल. मग मी विवाह करावा अगर माझ्या शंका तुला सांगाव्यात, म्हणजे माझ्या शंकांचे निवारण तू करशील. एवढे कार्य झाले म्हणजे ताबडतोब मला परत पित्याकडे गेले पाहिजे. म्हणूनच हे भूपाळा, मी इथे आलो आहे. तेव्हा हे निष्पाप राजेंद्रा, आता यापुढे मी काय करावे त्याचे मार्गदर्शन कर. तपश्चर्या, तीर्थयात्रा, व्रताचरण, यज्ञयागादी कृत्ये, वेदाभ्यास, गुरुसेवा आणि ज्ञान यापैकी कशामुळे मोक्ष मिळेल ते मला निसंदिग्ध सांग. एवढे सांगून शुक स्तब्ध राहिला. राजाने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला,
मी जे सांगतो आहे ते लक्ष देऊन ऐक. मुंज झाली की गुरुपाशी वेदांचा अभ्यास करावा. त्यासाठी गुरुच्या आश्रमात राहावे. अभ्यास पुरा झाल्यानंतर गुरुला दक्षिणा अर्पण करून सोडमुंज करावी. मग लग्न करून गृहस्थाश्रमाला आरंभ करावा. आपली नित्याची व नैमित्तिक कर्मे करून उपजीविका चालवावी. सत्यवचने असावे. पवित्र राहावे. निरीच्छ व संतोषी असावे. पुढे मुलं नातवंड झाल्यानंतर वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा. वानप्रस्थ आश्रमात तपश्चर्याने 6 शत्रूंवर काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या 6 शत्रूंवर विजय मिळवावा. आपल्या पत्नीची जबाबदारी मुलांवर सोपवून द्यावी. नंतर अग्निहोत्रामध्ये आत्मसमारोप करावा. शुद्ध वैराग्य प्राप्त झाले की मग संन्यास घ्यावा. जो विरक्त असेल त्याच्याशिवाय कोणीही संन्यास घेण्यास पात्र नाही असे वेदवचन आहे आणि ते त्रिकालबाधित सत्य आहे असे माझे मत आहे. प्रत्येक मानवाकरता जन्मापासून तो मरेपर्यंत 48 प्रकारचे संस्कार वेदात दिलेले आहे. त्यातील 40 संस्कार तर गृहस्थासाठीच सूक्तकारांनी सांगितले आहे आणि मोक्षाची इच्छा असणाऱ्याला शम, दम वगैरे 8 संस्कार आहेत. तसेच एका आश्रमातून क्रमाक्रमाने दुसऱ्यात प्रवेश करावा अशी महात्म्यांची परंपराच आहे. त्यावर शुकांनी विचारले, ज्ञान आणि विज्ञान यांच्या अभ्यासामुळे बुद्धीत जर वैराग्य उत्पन्न झाले तर मग आश्रमात राहावे की सर्वसंग परित्याग करून वनात जावे. जनक शांतपणे सांगू लागला, हे पहा, ही जी इंद्रिये आहेत ना ती फार बलवान असतात आणि ती कुणाच्याच ताब्यात राहत नाही. ती कच्च्या अंतःकरणाच्या मनुष्याला विकारी बनवतात. तर भोजन, सुख, शय्यासौख्य, पुत्राची इच्छा असणाऱ्यांना अशा मनुष्यांच्या मनात उद्भवल्या तर त्याने काय करावे? अरे, या वासनांचा फास फार मोठा दुर्धर आहे. तो इतर कशानेही शमत नसतो. म्हणूनच या वासनांची शांती व्हावी यासाठी हळूहळू क्रमाक्रमानेच त्यांचा त्याग केला पाहिजे. जो उंचावर झोपेल त्यालाच पडण्याची भीती असते. खाली जमिनीवर झोपलेल्याला ती भीतीच नाही. म्हणून एकदा संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर जर कोणी भ्रष्ट झाला तर मग त्याला प्रायश्चित्तच नाही. त्याचप्रमाणे पुढचा मार्गही नाही. एखादी मुंगी वृक्षाच्या मुळापासून निघते व हळूहळू चालत राहते आणि न थकता वृक्षाच्या शेंड्यापर्यंत जाते. विघ्नांच्या शंकेने पक्षी मात्र एका झेपेत उड्डाण करून शेंड्याकडे जातो. परंतु पक्षी थकतो पण मुंगी मात्र आरामात जाते. तसेच जर अंतःकरण शुद्ध नसेल तर त्या माणसाचे प्रबळ अशा मनामुळे पतन होते. म्हणूनच हळूहळू आश्रमी असावे म्हणजे मन शांत होते. गृहस्थाश्रमी पुरुषाने जर शांत व सुविचारी राहून इंद्रियांवर संयम ठेवून लाभ अगर हानी झाल्यास वैतागून न जाता समाधानी राहून आपली आवश्यक ती कर्मे केली व गृहस्थाश्रमाचा खेद न मानता जे काही प्रारब्धाने मिळाले ते स्वीकारून स्वहिताचा विचार केला तर तो मुक्तच होईल यात शंकाच नाही. मी राज्याचा उपभोग घेत असूनसुद्धा जीवनमुक्त आहे व मुक्तपणे राहतो. तसाच तूही राहा. हे जे दिसणारे जग आहे ते मायेपासून झालेले असल्यामुळे असे दिसते. परमार्थात तसे नाही. मग आत्म्याला बंधन कसले? सूर्यामुळे वस्तू दिसतात पण त्या सूर्याला बांधू शकत नाही. तसेच पंचमहाभूते व त्यांचा परिणाम हे दिसतात. दिसणारी गोष्ट दाखवणाऱ्यावर कसे काय बंधन घालू शकेल? आत्मा कधी प्रत्यक्ष दिसत नाही तर तो अनुमानानेच जाणता येतो. तो अविकारी व पवित्र आत्मा कसा काय बंधनात सापडेल? सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचे सर्वात मोठे कारण मन हेच आहे. ते जर निर्मळ होईल तर मग सर्वत्र निर्मळच आहे. मनाचा चंचलपणा आणि अज्ञान या 2 गोष्टींमुळेच ते मिलन होते. जोवर मन निर्मळ होत नाही तोवर सर्व तीर्थयात्रा आणि त्रिकाल स्नानांचा काहीच उपयोग नाही. हे तपोनिधे, बंधनाचे व मोक्षाचे कारण मन हेच असून देह, जीवात्मा अगर इंद्रिये यापैकी कुणीही नाही. हे नीट ध्यानात घे. आत्मा हा नित्यशुद्ध व स्वतंत्र असल्याकारणाने तो कधीही बंधनात सापडू शकत नाही.
पण मन तसे नसल्यामुळे त्याला बंधन व सुटका आहे. ते जेव्हा शांत होईल तेव्हा सर्वत्र शांतीच असते. हा माझा शत्रू, आमका माझा मित्र, तो दुसरा तटस्थ, हे सर्व मनात उत्पन्न होणारे भेद आहेत. द्वैतबुद्धीमुळे हे भेद निर्माण होतात. एकात्मता मनात असेल तर भेद उत्पन्न होणारच नाहीत. मी जीव नसून मीच ब्रह्म आहे, यात काहीच शंका नाही. पण ब्रह्म व जीव यातील भेदबुद्धीमुळेच संसार थांबतो. हे भाग्यवंता, अज्ञान जे म्हणतात ते हेच होय आणि ज्ञानामुळेच हे अज्ञान नाश पावते. म्हणून विचारी मनुष्याने सदैव यावर चिंतन केले पाहिजे. उन्हाचा त्रास नसेल तर सावलीचे सुख कळणारच नाही. तसेच अज्ञान आहे म्हणूनच ज्ञानासाठी खटाटोप करावा लागतो. त्रिगुण गुणाप्रमाणेच पंचमहाभूते त्यांच्या स्वभावाप्रमाणे व इंद्रिये आपापल्या वृत्तीनुसार वागणारच. यात आत्म्याचा मुळीच संबंध नाही. वेदांची धर्मरक्षणासाठीच नियम उत्पन्न केले आहेत. तसे जर नसेल तर बुद्धिमत्तेप्रमाणे वागून धर्म नष्ट होईल आणि धर्मच नष्ट झाला तर मग सर्वत्र स्वैराचार माजेल. म्हणून वेद निर्मिती नियमानुसार चालणे हेच हितकारक आहे. हे सर्व ऐकल्यावर शुक म्हणाला, भूपते, माझ्या मनात वरील सर्व ऐकूनही काही शंका शिल्लक आहेतच. त्या विचारतो. वेदप्रणीत धर्माप्रमाणे हिंसा मान्य आहे आणि हिंसा तर अधार्मिक आहे. सोमरस पिणे व पशूंचा बळी देणे, तसेच सौत्रामणी यज्ञामध्ये तर मद्य, जुगार व नाना प्रकारची व्रते करणे अशासारख्या गोष्टींना मान्यता आहे. अनेक वर्षांपूर्वी शशबिंदू नावाचा राजा होऊन गेला व त्याने नीती न्यायाने दीर्घकाळ राज्य केले. पुष्कळ यश मिळाले. नंतर त्यांच्या धर्मकृत्यांचा व यज्ञात बळी दिलेल्या पशूंच्या कातड्यांचा एक विंध्य पर्वतासारखं पहाड तयार झाले. तेव्हा मेघवृष्टी होऊन त्यातून चर्मणवती नावाची पवित्र नदी उत्पन्न झाली. अखेर त्याला स्वर्गप्राप्ती झाली. हे सर्व खरे, पण माझ्या मनाला मात्र वेदातील धर्माची आवड वाटत नाही. कारण स्वर्गसुखही कायमचे टिकणारे नसते. पण जर तसा भोग मिळाला नाही तर दुःख पण होते. तेव्हा जीवनमुक्त कसे होता येईल? जनकाने उत्तर दिले, धर्मकृत्य करीत असताना जरी हिंसा होत असेल तरी सकाम कृत्य करण्यासाठी ती हिंसा असते, परंतु निष्कामासाठी मात्र नसते. जी कर्मे अहंकारविरहित बुद्धीने निर्विकारपणे केली जातात व ईश्वरार्पण केली जातात त्यांना ज्ञानी लोक न केल्याप्रमाणेच समजतात. ज्याप्रमाणे इंधनाच्या ज्वलनामुळे धूर तयार होत असतो व इंधन जळून गेल्यानंतर मग केवळ अग्नीच उरतो, त्याचप्रमाणे वेदप्रणीत अहिंसा आहे. सकामासाठी ती हिंसाच आहे, पण कर्तव्य बुद्धीने निष्काम कर्मे करण्यासाठी मात्र तीच अहिंसा आहे. किंबहुना ज्यांना मांस भक्षणाची आवड असते त्यांना त्यापासून क्रमाक्रमाने निवृत्त करण्याच्या उद्देशाने निष्कामपणे फक्त यज्ञातच हिंसा करण्याची अनुमती चित्तशुद्धीसाठी दिली आहे. एरवी जितेंद्रिय व मोक्षार्थी मनुष्यासाठी ही अहिंसाच आहे. अध्याय 19. शुकाचे शंकानिरसन, त्याचा विवाह, नंतर त्याला उत्तम गती मिळते आणि व्यासांना पुत्रविरहामुळे होणारे दुःख. शुकाने जनकाला पुन्हा प्रतिप्रश्न केला. त्याने विचारले, राजन, मायेत गुरफटत गेलेला पुरुष निस्पृह असणे असे जगणे कसे शक्य आहे? नित्य काय व अनित्य काय याचा विवेक केला आणि शास्त्रांचे ज्ञान जरी झाले तरी मन ममत्व सोडित नसेल तर तो माणूस मुक्त कसा होणार? नुसत्या दिव्याबद्दल गोष्टी ऐकल्यामुळे अंधाराचा नाश होत नसतो. तसेच शास्त्र जाणूनसुद्धा अंतःकरणातला अज्ञानरूप अंधार जाणार नाही. त्यामुळे ज्ञानीपुरुषाने सुद्धा सर्व प्राणीमात्राविषयी प्रीतीच बाळगली पाहिजे. मग गृहस्थाला हे कसे काय साधेल? त्याला धनसंपत्तीची इच्छा, राज्यसुखाची इच्छा व युद्धात विजयी होण्याची इच्छा या सर्व असणारच. मग तो जीवनमुक्त कसा होईल? चोर व सज्जन यातील फरक तुला जाणवतो ना? मग तू मुक्त कसा? चोर आणि सज्जन यातील फरक तुला जाणवतं हे माझे व ते दुसऱ्याचे कळते, तर तू विधेयी कसा? कडू, तिखट,
तुरट आंबट वगैरे चवीतला फरक जाणतोस. चांगले ते तुला आवडते व वाईट आवडत नाही. तसेच झोप, स्वप्न व जागृती तुझ्या ठिकाणी आहे. मग तुर्यावस्था कुठे राहिली? सैन्य, घोडे, रथ, हत्ती या गोष्टी माझ्याच मालकीच्या आहेत हे तुला जाणवते. हे राजा, तू चांगले तेच खातोस. कधी आनंदी तर कधी बेचैन असतोस. सर्प आणि पुष्पहार यांना सारखेच कसा काय मानशील? राजन, माती आणि सोने यांना सारखेच जो समजेल तोच मुक्त होय. तो सर्व प्राण्यांमध्ये एकात्म भाव ठेवतो व सर्वांवर सारखेच प्रेम करतो. आता अगदी मनापासून सांगतो, घरादारामध्ये खरोखरच माझे चित्त रमत नाही. निसंग होऊन एकट्यानेच निर्हेतुकपणे भटकत राहावे हेच मला आवडते. एखाद्या हरिणाप्रमाणे निसंगपणे वन्य फळे व कंदमुळे खाऊन मी फिरत राहीन. मला सौंदर्यवती पत्नी, घर व धन यांची खरंच जरूर नाही. माझे मन गुणातीत व संपूर्णपणे विरक्त झाले आहे. तुझ्या मनात संसाराविषयीचेच विचार असतात म्हणून मी विमुक्त आहे असे सांगणे हे तुझे ढोंग आहे असे दिसते. तुला केव्हा धनाची चिंता, केव्हा शत्रूची तर केव्हा सैन्याची चिंता असते. तर मग तो निश्चिंत कसा? कर्मनिष्ठ, जितेंद्रिय व मिताहारी अशा वैखांसाप्रमाणे मुनींनाही संसाराची व्यर्थता जाणूनसुद्धा मोह होतो. तेव्हा तुझ्या वंशातील लोकांची विधेय ही पदवी म्हणजे एका प्रकारची इतरांची दिशाभूल वाटते. त्यामुळे ते सर्वजण फक्त नावाचेच विधेयी आहेत, खरोखरी विधेयी नसावेत. तुझ्याच वंशामधील पूर्वी एक नेमी नावाचा राजा होता. एकदा असे झाले की एक यज्ञ करावा असे ठरवून तो त्याचे गुरु वसिष्ठ यांच्यापाशी गेला. त्याने त्यांना यज्ञकृत्याचे पौराहित्य करण्याचे आमंत्रण दिले. वसिष्ठ म्हणाले की आधीच इंद्राने यज्ञाकरता निमंत्रण दिल्यामुळे अगोदर त्याचा यज्ञ ते पुरा करतील व नंतर राजाकडे येतील. तोपर्यंत त्याने यज्ञीय साहित्याची जुळवाजुळव करावी असे सांगून ते अमरावतीला निघून गेले. इकडे अशी गोष्ट झाली की नेमी राजाने दुसऱ्या कोणाला तरी पौराहित्याचे आमंत्रण देऊन संपन्नतापूर्वक यज्ञ पुरा केला. ही वार्ता जेव्हा वसिष्ठांना समजली तेव्हा त्यांना राजाचा फार राग आला आणि त्याभरात त्यांनी शापवाणी उच्चारली, अरे गुरुची अवहेलना करणाऱ्या, तुझा देह पतन पावेल. तेव्हा राजानेही त्यांना उलट शाप दिला की त्यांचाही देह पतन पावेल. अशा प्रकारे परस्परांना दिलेल्या शापामुळे दोघांचे देह पतन पावले. आता हे राजा, तू मला सांग की नेमी हा विधेयी होता, मग त्याने स्वतःच्या गुरुलाच कसा शाप दिला? मला तर तुमचे विदेह नाव हे मोठे विनोदी वाटते. नंतर वसिष्ठांनी पुन्हा जन्म घेतला. शुकाचे प्रदीर्घ भाषण शांतपणाने राजाने ऐकून घेतले. नंतर तो म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठा शुका, तू जे सांगितलेस ते सर्व खरेच आहे. त्यात अवास्तव असे काहीच नाही. पण एक गोष्ट लक्षात घे की व्यास माझे गुरु तर आहेतच, पण मान्यवर व्यक्तीसुद्धा आहेत. त्यांनी जे सांगितले ते खरेच आहे. तू वडिलांना सोडून रानात जावे असे म्हणतोस, पण तिथे हरिण वगैरेंशी तुझा संबंध जडणार नाही हे कशावरून? सर्व ठिकाणी पंचमहाभूते आहेतच, तर तू तिथे तरी निसंग कसा राहू शकशील? आहार वगैरे गोष्टींची तुला काळजी असणारच, मग तो निश्चिंत कसा होणार? दंड व आसनाची जशी तुला वनातही चिंता असेल तशीच माझ्या मनात राज्याची चिंता असते. एवढ्या लांबवरून येऊनसुद्धा तुझ्या मनात विकल्प आहे, परंतु मला विकल्प किंवा शंकाच नाहीत, म्हणून मी सदा सर्वदा निर्विकल्पच आहे. हे ब्राह्मणा, मी निसंकोचपणाने झोप घेतो व सुख उपभोगतो. मी यात गुंतलेलो नाही अशी दृढ भावना असल्यामुळेच मी सदा सुखीच असतो. मी बद्ध आहे या भावनेमुळेच तू दुःखी आहेस. म्हणून या भावनेचा त्याग कर आणि समाधानी वृत्ती ठेव, सुखी हो. हे शरीर माझे आहे व मी बांधला गेलो आहे या भावनेमुळेच तू दुःखी होतोस. धन, घर व राज्य माझे नव्हेच असा माझा ठाम निश्चय आहे. अरे देहच जिथे माझ्या स्वाधीन नाही तिथे राज्याचे ममत्व कुठून असेल? हीच मुक्ती व हाच मोक्ष होय. सूत म्हणाले, असे जनकाचे निश्चयात्मक बोलणे ऐकल्यावर शुकाच्या मनाला मोठी प्रसन्नता वाटली. तो राजाचा निरोप घेऊन पुन्हा वडिलांपाशी गेला. व्यासमुनींना मोठाच आनंद वाटला.
त्यांनी त्याला जवळ घेतला आणि क्षेमकुशल विचारले. नंतर वेदशास्त्र संपन्न व कुशाग्र बुद्धी असणारा शुक पित्याजवळच राहू लागला. राज्यासनावर असलेल्या महात्मा जनकाची मुक्त अवस्था पाहिली असल्यामुळे तो सुद्धा आश्रमातच राहिला. पितरांची एक प्युरी या नावाची स्वरूप सुंदर आणि गुणवान अशी मुलगी होती. योगसाधना चालू असताना त्याने तिच्याशी विवाह केला. तिला त्याच्यापासून 4 मुलं झाली व 1 मुलगी झाली. त्यांची नावे त्यांनी कृष्ण, गौरप्रभ, भुरी आणि देवश्रुत अशी ठेवली व कन्येचे नाव कीर्ती असे ठेवले. पुढे विभ्राजाचा मुलगा अनुह याच्याशी तिचा विवाह झाला व तिलाही श्रीमान ब्रह्मदत्त नावाचा प्रतापी असा पुत्र झाला. तो राजा असूनही ब्रह्मज्ञानी होता. मग त्याला पुढे नारदांच्या उपदेशामुळे ज्ञानप्राप्ती झाली आणि मुलांच्या स्वाधीन राज्य करून तो योग साधना करू लागला. बद्रिकाश्रमात राहून नारदांकडून मिळालेल्या मायाबीज मंत्राच्या जपाने तो पूर्ण ज्ञानी असा झाला. इकडे शुकानेही आश्रम सोडला आणि नारदांच्या उपदेशानुसार कैलास पर्वताच्या एका रमणीय शिखरावर जाऊन ध्यानस्थ बसला. त्याला उत्तमपैकी सिद्धी प्राप्त झाली आणि तो एकाकी उसळून आकाशात गेला व तिथे एखाद्या सूर्यासारखा प्रचंड तेजाने तळपू लागला. त्याच्या उसळण्याच्या वेगामुळे त्या शिखराचे तुकडे झाले व बरेच उत्पात घडून आले. एखाद्या वायूसारखा तो अवकाशात भ्रमण करू लागला. सर्व देवदेवता त्याची स्तुतिस्तोत्रे गाऊ लागल्या. पण व्यास मात्र मुलाच्या विरहाने दुःखी झाले. शुकाचे नाव घेऊन ते त्याला हाक मारू लागले. शुक ज्या शिखरावर ध्यान करीत असे तिथे ते गेले. तेव्हा त्यांची दिनवाणी अवस्था जाणून सर्वभूत स्वरूप झालेल्या शुकाने प्रतिध्वनी केला. अजूनही त्या जागी प्रतिध्वनी होत असतो, पण व्यासांचे रडणे काही थांबेना. तेव्हा प्रत्यक्ष शंकर तिथे आले. ते व्यासांना म्हणाले, तू आता शोक आवरता घे. तुझ्या सर्वश्रेष्ठ अशा योगीपुत्राला दुर्लभ गती मिळाली आहे. तेव्हा तुझ्यासारख्या श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी महात्म्याने शोक करता कामा नये. अरे उलट अशा पुत्रामुळे तुझीच कीर्ती वाढली आहे. व्यास रडत रडत बोलू लागले, हे महेश्वरा, दुःख जाता जात नाही त्याला काय करू? मुलाचे दर्शन झाल्याशिवाय माझ्या डोळ्यांची तृप्ती होणार नाही. शंकर म्हणाले, ठीक आहे. असे आहे तर मग तुझ्याजवळ तुझ्या मुलाची छाया दिसेल. ती पाहूनच आपला शोक आवर. सूत म्हणाले, त्याचवेळी आपल्या मुलाची छाया व्यासांनी पाहिली. अशा प्रकारचा वर देऊन महादेव गुप्त झाले व पुत्राच्या वियोगामुळे अत्यंत दुःखी झालेले व्यास आपल्या आश्रमाकडे परत गेले. अध्याय 20. व्यासांचे पुढील चरित्र व कुरुवंशाचा व्यासांकडून विस्तार. सर्व ऋषींनी सुताला प्रश्न केला. शुकाला तर परमगती मिळाली, मग व्यासांनी पुढे काय केले ते आम्हाला सविस्तरपणे सांग. सूत सांगू लागले, वेदाभ्यास पूर्ण केलेले असे व्यासांचे 4 शिष्य होते. त्यांची नावे असित, देवल, वैशंपायन, जैमिनी अशी होती. तसेच सुमंत या नावाचा आणखी एक शिष्य होता. ते सर्वजण व्यासांची आज्ञा घेऊन धर्मप्रचार करण्यासाठी निघून गेले. आता तर व्यास अगदीच एकटे पडले. शुकाच्या विरहाचे दुःख तर ताजेच होते. तेव्हा व्यासांनी कुठेतरी दूर जावे असा विचार केला आणि त्यांना एकदम आपली आई सत्यवती हिची आठवण झाली. ते नदीकाठीवरील आपल्या जन्मभूमीकडे आले. त्यांनी निषाद राजाजवळ तिची चौकशी केली. तेव्हा तिचा राजा शंतनूबरोबर विवाह झाल्याचे त्यांना समजले. त्या निषादाने मोठ्या भावभक्तीने व्यासमुनींचे पूजन केले आणि हात जोडून बोलला, मुनिवर्य, आज देवांनासुद्धा दुर्लभ असे आपले दर्शन झाले आणि माझे कुळ पावन झाले. हे ब्राह्मणदेव, आपल्या येण्यामागचे कारण काय आहे हे सांगा. आम्ही सर्वजण आपले सेवक आहोत. त्या व्यासांनी तिथेच सरस्वतीच्या काठी आश्रम बांधला आणि ते तप करीत तिथेच राहिले. तेजस्वी अशा शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे 2 मुलगे झाले आणि तिची तसेच त्याचे नाव भीष्म होते. 3 पुत्रांकडे पाहून शंतनू स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ समजून सुखाने राज्य करीत असे. काही काळानंतर दैवगतीनुसार शंतनू मरण पावला. भीष्माने यथाविधी पित्याचे उत्तर कार्य पार पाडले.
त्याने चित्रांगदाला राज्याभिषेक करून गादीवर बसवले. स्वतः ज्येष्ठ पुत्र असूनही राज्यावर न बसण्यामागचे कारण म्हणजे शंतनूचा सत्यवतीशी विवाह होण्याअगोदर त्याने तिच्या वडिलांना मी विवाह करणार नाही असे वचन दिले होते, म्हणून त्याचे नाव देवव्रत असे प्रसिद्ध होते. सत्यवतीचा मोठा मुलगा चित्रांगद हा फार बलवान होता व अनेक शत्रूंचा त्याने पराभव केला होता. एकेवेळी तो मोठ्या सैन्यासह शिकार करीत फिरत होता. त्यावेळी एक चित्रांगद याच नावाचा गंधर्वपती आकाशमार्गाने चालला असता त्याने राजाला पाहिले व तो तसाच तिथे उतरला व त्याने युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा त्यांच्यामध्ये 3 वर्षांपर्यंत त्या कुरुक्षेत्रातील अरण्यात युद्ध झाले. पण शेवटी जो राजा त्या गंधर्वाच्या हातून मरण पावला आणि इंद्रलोकी गेला त्याची उत्तरक्रिया भीष्मानेच केली. मंत्रिगणांनी भीष्माचे सांत्वन केले व विचित्रवीर्याला राज्यावर बसवले. सत्यवती शोक आवरून एका पुत्राकडे पाहून संतोष मानून राहू लागली. आपला भाऊ राजा झाल्याचे पाहून व्यासांना सुद्धा आनंद झाला. विचित्रवीर्य विवाह योग्य झाला तेव्हा भीष्म त्याच्या विवाहाचा विचार करू लागले. त्याच सुमारास काशीराजाने त्याच्या 3 मुलींचे स्वयंवर मांडले होते. सर्व राजे व राजपुत्र तिथे त्यासाठी आले होते. तिथे एका रथात बसून महापराक्रमी भीष्म गेला आणि त्या सर्व राजांचा पराभव करून त्या 3 मुलींना त्याने पळवून आणले. त्यांना आपल्या आई, बहीण किंवा कन्या असेच भीष्माने वागवले. नंतर सत्यवतीशी विचारविनिमय करून त्याने चांगल्यापैकी ज्योतिषांचा सल्लामसलत घेऊन एक उत्कृष्ट मुहूर्त पाहून त्या तिघींचा विचित्रवीर्याबरोबर विवाह ठरविला. तेव्हा त्यातील मोठ्या मुलीने भीष्माची भेट घेऊन त्याला सांगितले की तिने पूर्वी शाल्वराजाला मनाने स्वयंवरात पसंत केले होते व त्याने तिला पसंत केलं होतं. तेव्हा भीष्म धर्मनिष्ठ असल्यामुळे जे उचित असेल ते त्याने करावे. भीष्माने याबाबतीत ब्राह्मण वृद्ध व सत्यवती यांचे मत घेतले आणि तिला सन्मानपूर्वक शाल्वराजाकडे पाठवून दिले. जेव्हा तिने सर्व वस्तुस्थिती शाल्वाला सांगितली आणि भीष्माचे न्यायाचरण सांगितले व आपल्याही मनातील भावना व्यक्त केल्या तेव्हा त्याने उत्तर दिले. तो म्हणाला, हे सुंदरी, माझ्या देखतच भीष्माने तुझा हात पकडून तुला रथात घेतले. यास्तव मला तुझा आता स्वीकार करता येणे शक्य नाही. दुसऱ्याच्या उष्ट्या स्त्रीचा स्वीकार कुठला विचारी पुरुष करील. तेव्हा भीष्माने त्याग केला असला तरी मी तुला आईसारखीच समजतो. अशा प्रकारे शाल्वाने नाकारलेली ती रडत रडत आक्रोश करत परत भीष्माकडे आली. ती म्हणाली, शाल्व माझा स्वीकार करायला तयार नाही, तेव्हा तुम्ही माझा स्वीकार करा. हे देवव्रत, तुम्ही धर्म जाणता. जर तुम्ही स्वीकारले नाही तर मी निराधार अशी कुठे जाणार? काय करणार? मला मरणच जवळ करण्याशिवाय गत्यंतर नाही. भीष्म म्हणाले, हे रूपवती, एकदा तुझे मन व तू स्वतः स्वीकार केला तर तुझ्या पित्याकडे परत जा. हे उत्तर ऐकल्यावर निराश झालेली ती अंबा एका अत्यंत पवित्र अशा तीर्थक्षेत्रावर गेली आणि तपश्चर्या करीत राहिली. तिच्या 2 बहिणी अंबालिका व अंबिका यांचा विवाह विचित्रवीर्याशी झाला. तो राजा त्या दोघींचं आनंदाने राहू लागला. असा 9 वर्षांचा काळ लोटला. त्याचवेळी विचित्रवीर्याला क्षयरोगाची बाधा जडून त्यातच त्याचा अंत झाला. आता सत्यवतीच्या दुःखाला पारावरच नव्हता. पण पुत्राचे उत्तर कार्य करून घेऊन तिने धीर धरला. मग तिने भीष्माला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाली, हे पहा, आता हे राज्य व आपला ययाती वंश यांचे रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावरच आहे. तेव्हा तू राज्याचा स्वीकार कर व भावांच्या स्त्रियांचा देखील स्वीकार कर, म्हणजेच आपलं वंशवृद्धी चालू राहील. भीष्म म्हणाला, आईवडिलांसाठी मी जी शपथ घेतली आहे ती तुला ठाऊकच आहे. मी राज्य करणार नाही व विवाहसुद्धा करणार नाही. हे उत्तर ऐकून ती दुर्दैवी स्त्री निराश झाली. पण पुन्हा धीर न सोडता ती विचार करू लागली, काय केले असता वंश टिकेल. तिला अशा बेचैन अवस्थेत पाहून भीष्म म्हणाला, तू चिंता करू नको. विचित्रवीर्याच्या स्त्रियांना पुत्र होतील अशी व्यवस्था कर.
अर्थात एखाद्या कुलीन ब्राह्मणाकडून तुझ्या सुनांना पुत्र होईल असे कर. कुळाचे रक्षण अशा तऱ्हेने संकटाच्या वेळी करण्यासाठी वेदांनी सुद्धा क्षत्रियांना अनुमती दिलेली आहे. मग तुझे नातू राज्यावर बसतील, पण त्यांचा व राज्याचा सांभाळ मी करीन. तेव्हा एकाकी तिला कुमारी असताना झालेल्या पुत्राची आठवण झाली व तिने मनोमनी ध्यान करून व्यासांना बोलवले. तत्काळ व्यास तिथे प्रकट झाले आणि आईपुढे हात जोडून उभे राहिले. त्यावेळी भीष्माने त्यांची पूजा केली व सत्यवतीने त्यांचे स्वागत केले. भीष्म एखाद्या अग्निज्वालेप्रमाणे भासत होते. सत्यवती म्हणाली की विचित्र वीर्यांच्या स्त्रियांना व्यासांपासून पुत्र उत्पन्न करावेत. व्यासांनी आईची आज्ञा शिरोधार्य मानली. त्यावेळी अंबिका हिला व्यासांपासून एक आंधळा पुत्र झाला याचे व सत्यवतीला अजून दुःख झाले. पण त्या जिद्दी स्त्रीने धैर्य सोडले नाही. तिने व्यासांना पुन्हा गर्भस्थापना करण्याची आज्ञा दिली. त्याचप्रमाणे दुसरा मुलगा पांढरा फटफटीत असल्यामुळे राज्यासाठी योग्य नव्हता. त्यानंतर 1 वर्ष उलटले तेव्हा सत्यवतीने पुन्हा अंबालिकेला व्यासांपासून पुत्र उत्पन्न करण्यास सांगितले व त्यांनी तशी व्यासांना आज्ञा दिली. पण तिने तिच्या जागी शयनगृहात एक तिची दासी पाठवली. नंतर तिच्या पोटी विदुर नावाचा पुत्र जन्माला आला. अशा तऱ्हेने व्यासांनी धृतराष्ट्रासह 3 पुत्र वंशरक्षणासाठी निर्माण केले. हे पापरहित श्रोते हो, कुरुवंशाचा विस्तार कसा कसा होत गेला व व्यासांनी वंशरक्षण कसे केले ते सविस्तर वर्णन करून सांगितले आहे व इथेच स्कंद पहिला पूर्ण होतोय.